नमस्कार मित्रांनो, आज आहे 31 मे. आज आहे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. आम्ही त्यांच्या जयंतीला चाललो आहे चेंबूरमध्ये आणि तिथे ते सर्व त्यांचे पूजा वगैरे आज करणार. आम्ही तिथे सर्व आपले कार्यकर्ते, आपले मंडळाचे ते सर्व तिथे उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम होणार आहे. तर मी हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आज शिंदे साहेब बघा बसलेत, चालू आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम करत आहोत. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला, प्रतिमेला सन्माननीय नेते राजूजी जांगळे साहेब पुष्पमाला अर्पण करून दीपक प्रज्वलित करून त्यांचं करतील अशी त्यांना मी विनंती करतोय. सर्वांनी उभे राहायचंय प्लीज. यांचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय आदरणीय धनगर समाजाचे नेते, आमचे उत्कर्ष धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष, धनगर समाज उत्कर्ष मंडळाच्या महामंडळाचे अध्यक्ष राजू साहेब जांगळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही धनगर समाज उन्नती मंडळ या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमचे नवनिर्वाचित नेते, आमचे नारायण माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही संस्थेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आमचे कोळापरे साहेब, त्याचबरोबर कोकरे साहेब यांचं या ठिकाणी, धोरे साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला, पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करत आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजात त्यांचं हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर अहिल्या मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अशी त्यांना मी विनंती करतोय. लोकमाता पुण्यश्लोक होळकरांचा, लोकमाता पुण्यश्लोक होळकरांचा. त्यानंतर दीपक पुतळ्याजवळ करूया. या ठिकाणी दीपक प्रज्वलित होत आहे. सन्माननीय राजू जांगळे साहेब दीपक, त्याचप्रमाणे माने साहेब दीपक प्रज्वलित करून तिला अशी त्यांना विनंती करतोय. लक्ष्मण खरा साहेब तुम्ही पण हे करून घ्यायचंय. कोकरे साहेब, कोळापरे साहेब यांनी दीपावली करायचं आहे. या ठिकाणी दीपक प्रज्वलनाचा या ठिकाणी आमच्या कोमलताई, आमच्या आर्किटेक्ट, आमच्या लक्ष्मण खरा साहेबांच्या कन्या या ठिकाणी दीपावली करत आहे. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत.
झालं तर आपण सुरुवात करायची पुन्हा. इकडे बघा. येळकोट लोकमाता फुले होळकरांचा हवेच्या कुठे ही त्यांची ख्याती आहे. यानंतर लक्ष्मी स्वागत करत आहे. म्हणजे स्वीकारण्याचे आम्ही धन्यवाद साहेब. किंवा नेते यानंतर या ठिकाणी आमचे चर्चा सत्कार पूर्णिमा गोपे साहेब पुष्पगुच्छ सत्कार पुष्पगुच्छ देवताचा सत्कार योजना विनंती करतोय. यानंतर एकव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होत आहे त्या निमित्ताने साहेबांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे अशी मी विनंती करतो प्लीज. पण आता साहेबांनी मला सांगितल्यामुळे 2 शब्द मी बोलणार आहे. जे अहिल्याबाईचं जे कार्य आहे फार महान कार्य आहे. ते कुठल्या जाती धर्मामध्ये असे अडकून राहिलेले नव्हते की मी अमुक धर्माचंच मी काम करेन, मी अमुक धर्माची आहे. तर त्यांचं असं कुठलंही काम नव्हतं. त्यांचं काम पूर्ण समाजासाठी होतं. जी आपली मंदिरं होतं, प्राचीन मंदिर जी मोगलांनी किंवा मुसलमान राजवटीमध्ये त्यांची उद्ध्वस्त केली होती, त्यांचं सगळ्यांचं मंदिरांची पुनर्स्थापना करण्याचं काम काश्मीर ते कन्याकुमारी या ठिकाणची सगळी जी मंदिरं होती शंकराची खास करून त्यांची श्रद्धा शंकरावरती होती. म्हणून त्यांच्या हातामध्ये सुद्धा पिंडी आपल्याला दिसते. त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. समाजातल्या गरीबातल्या गरीब घटकासाठी अन्नछत्र, पानपोया उघडणं असे बरेचसे कार्यक्रम त्यांचे आहेत जे आपण आज सुद्धा चालू आहेत. आज या कर्जत घाटामधून जाताना त्या ठिकाणी पानपोया आहे, त्याला बारव म्हणतात. ते आज सुद्धा अस्तित्वात आहे. लोक त्याचा आज सुद्धा उपयोग घेत आहेत. आपल्या संगमेश्वर मध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या औषधांची प्रॉपर्टी आहे. जवळजवळ 500 एकर जमीन त्या ठिकाणी आहे त्यांची. आज ते बरेचसे लोक ते घेत बघतात, अजून चालू आहे. तरी काय त्याच्यावर हक्क सोडला असं काही नाहीये. होळकरशाही तिकडे येते हे मी स्वतः बघितलेलं कारण मला तिकडे लोक भेटलेली पण आहेत. तर त्यांचं फार मोठं कार्य आहे. आपण त्यांचं या ठिकाणी जास्त मी काही बोलणार नाही. मी एवढं बोलून या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. बोलतात कमी पण त्यांची जी कृती आहे ती खूप मोठी उंचीची आहे आणि हेच त्यांचं अस्तित्व आहे. धन्यवाद. त्यानंतर आमचे जुनेदारचे ज्येष्ठ गणपत झोरे साहेब यांना मी विनंती करतो तरी 2 शब्दात आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावे. धनगर समाज विनंती मंडळ त्या वतीने श्री अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी 301 पुण्यतिथी साजरी होत आहे. या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलो आहोत. होळकरांचे खूप मोठे काम आणि पुण्यवान काम असं समाजासाठी नाही सर्व देशामध्येच केलेलं आहे. आणि त्यांचं त्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे प्रमाणपत्र मिळालं त्यावेळेस. आता सुद्धा चौंडी या गावी केंद्र सरकारने तिथे मोठा कार्यक्रम पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच सर्व आता आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचं पूर्वीचं जे कार्य होतं त्याच्यावरती सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सरकारने एक समिती नेमलेली आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. या सर्व याच्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य काय होतं हे सगळं माहिती करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तींना त्याचं अनुभवण्यासाठी ही समिती नेमून कार्य चालू केलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची बऱ्याच ठिकाणी त्यांची पूर्वीची कामं पोळी ओम हे असे सर्व माध्यमातून केलेले आहे. आता हे सुद्धा काही ठिकाणी जे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण घेऊ शकत नाही पुढे त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन किंवा सुविधा ठेवलेल्या आहेत.
या निमित्तानेच मी 2 शब्द माझे पुढे करतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद धुळे साहेब. धनगर समाज उत्कर्ष महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजू जागळे साहेब, आजही आम्ही म्हणून ते 25 वयोगटातले असतील असे ते पळत असतात. सकाळी 8 वाजता त्यांनी चर्चगेटला कार्यक्रमाला हजेरी लावली. आज मुंबईमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्या ठिकाणी साहेबांनी धनगर उत्कर्ष महासंघाचे अध्यक्ष म्हणून व समाज नेते म्हणून हजेरी लावलेले आहे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांनी शुभेच्छा देऊन आलेल्या आहेत. पण चंबूर म्हटलं तर साहेबांचं एक खरोखर हे घर आहे. चंबूरला साहेबांनी कधी मान सन्मान शोधला नाही. त्यांचं स्वतःचं मंडळ आहे, स्वतःची संस्था आहे. अशा पद्धतीने साहेबांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे. तर मी साहेबांना विनंती करीन, साहेब तुमचं मार्गदर्शन मला खूप मोलाचं आहे. उन्नती मंडळाचे चंबूर हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी 301 जयंती माता महाराणी अहिल्याबाई होळकर यांची साजरी आपण सर्वजण करीत आहोत. आपण करत आहात. ही जयंती चंबूरला आज कमी किती लोकांची होत होती एक वेळ आपण बघायचं नाही. करतोय याला मोठं ही नक्की लोकांना बघण्यापेक्षा महाराणी माता अहिल्याबाई होळकरांचा फक्त चेहरा बघितला की आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळाला. आज जयंती साजरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात चौकात होते. आम्हाला त्याचा इतका आनंद होतोय कारण ते स्वास्थ्यपद म्हणा किंवा सुरुवाती करणारे म्हणा एकमेव आपण कोकणवासी आहोत. त्याला कारण कुठेच महाराष्ट्रामध्ये कोणी जयंती आमच्या अगोदर केली नव्हती. ती जयंती महाराष्ट्रातले आमच्यापेक्षा मोठमोठे नेते होते, श्रीमंत होते, ते फक्त अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी साजरी करायची. त्यांना जयंती हे काय समजत नव्हतं किंवा असेल हे मला माहित नाही. पण आम्ही 1991 साली तेव्हा सुद्धा आम्ही लहानच होतो. 91 सालची गोष्ट आहे. अशाच मे महिन्यात उन्हामध्ये तरळे या ठिकाणी तरळेच्या पेट्रोल पंप जो आहे ना पहिला आता आहे तो त्याच्यात ते पुरं संपूर्ण खुलं मैदान होतं आणि संपूर्ण अगदी आम्ही महाडपासून जे लोक आले महाडपासून ते सावंतवाडीपर्यंत लोकांच्या घरी गेलो आणि जयंती ही साजरी आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा केली. मोठा मेळावा घेतला. त्यावेळी कोकणवासियांना इतर लोकांना कळलं की धनगर समाज सुद्धा जागृत झालेला आहे आणि धनगर समाजाच्या मागे एक महाराणी माता अहिल्याबाई होळकर सुद्धा आहे हे इतर समाजाला कळलं. आणि ही आज आम्हाला इतकाच आनंद वाटतो की ती सुरुवात झाल्यानंतर महादेवराव जानकर साहेबांनी चवंडीला दुसऱ्या वर्षीपासून सुरू केली. ती आता सर्वच करतायत. त्यांच्या मागे पण आमच्या शुभेच्छा आहेत. कारण आम्हाला हेच करायचं होतं की महाराणी माता अहिल्याबाई होळकरांचं कार्य इतकं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या नंतर जर हिंदुत्व जागृत करून हिंदुत्व टिकवलं असेल ते महाराणी माता अहिल्याबाई होळकरांनी ठेवलं. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग आपण कुठे काही कमी नव्हतो. मग पाणीपोई मंदिर रस्ते घाट हे मातेच्या फंडातून झालेले आहेत. काही स्वतःच्या खिशातून झालेले आहेत. त्यांनी लोकांसाठी कुठच्या जातीचा माणूस किंवा माझ्या जातीचा माणूस दुसऱ्या जातीचा माणूस दुसऱ्या धर्माचा माणूस असा भेदभाव त्यांच्या राजवटीत झालेला नाही. इतर जे सर्वात बेकार आतंकवादी जे लोक होते त्यांना सुद्धा जवळ करून त्यांना आतंकवाद सोडायला लावला. हे तलवारीने नाही बुद्धीने. असे सगळे काय लढाई भरपूर काय आपल्याला बोलायचं असलं तरी आता या ठिकाणी आपण किती बोलणार. पण आता हे सर्वांना कळलंय. आता मी मोबाईल मध्ये बघतोय युपीची लोक हिम्मत करत नव्हती जयंती बनवायची. गडरिया पाल
गुजरातची लोक, राजस्थानची लोक, म्हणजे महाराणी माता अहिल्याबाई होळकरांचं कार्य आज भारतभर ठिकठिकाणी पोचलेलं आहे. आणि ही त्यावेळी मुंबईत आपण तुम्ही सगळे समाजाचं नाव घेण्यासाठी लोकांना भाग पाडलं. कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मुंबईमध्ये आपण फिरलो आणि समाजाची ताकद काय आहे ह्याच्या सुद्धा मध्ये मी तुम्हाला सांगेन. मी कुठच्या प्रांतवादी किंवा तालुकावादी नाही, पण ही आपली तळागाळातली लोक राहणारी, झोपडपट्टीमध्ये राहणारी, चाळीमध्ये राहणारी, फ्लॅटवाले आमच्या पाठी लागत नव्हते, ती मजा बघत होते. पण ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी मेळावे घेतले, कार्यक्रम घेतले, त्यावेळी सगळ्यांच्या नजरेत. आणि आज जर महाराणी माता अहिल्याबाई होळकरांना राजकीय लोक सुद्धा नाव घ्यायला लागले, तर त्यांना कळलं की माता महाराणी अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतल्याशिवाय आमचं काय खरं नाही, आमची सत्ता येणार नाही. म्हणून ही नावं घेऊन आजचे जे सरकार आहे ते सत्तेवर असेल तर महाराणी माता अहिल्याबाई होळकरांचं नाव घेऊ नये, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो आपला सर्वांचा अभिमान आहे. आता आपण सगळ्यांनी तर आपलं घेतलंच, ओबीसीतले पण काही जे होते ते सुद्धा दुसऱ्यांनी घेतले. आपण आता जागृत राहायचं. आम्हाला इतकंच समानता वाटतो की आपण जागृत करीत असताना त्यावेळी आमच्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनियर, आता ते आमची माऊली ते आर्किटेक्ट आहे. हा मला एक अभिमान वाटतो की आमच्या चळवळीचं इकडून सुद्धा प्रगती झाली आहे. डॉक्टर झाले, वकील झाले, जज पण झाले. मग आपलं कार्य कुठे कमी पडलेलं नाही. म्हणून आज कोणीही समजू नये की आम्ही इथे 10 माणसं आहोत म्हणून आमचा कार्यक्रम कमी आहे. आपल्या ठिकाणी आपल्यासाठी 5 माणसं असली तरी आपण 5,000च्या बरोबर आहोत, कारण की 5,000 आपण जमा करू शकतो, ही आपल्यामध्ये ताकद आहे. असंच आपण सर्वांनी या ठिकाणचे सगळे ग्रुप मधून असाच ग्रुप बनवून ठेवा. एका दुसऱ्यावरती प्रेम करा, एका दुसऱ्याच्या वेळे प्रसंगाला उपयोगी राहा. जिथे जिथे काय अडचण असेल तर आपला भाऊ असो, पाहुणा असो, तिथे धावून जा. एवढेच मी सांगून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद साहेब. साहेबांनी सर्व जे साहेबांचं मला वाटतं त्यावेळेचं वय असेल 25 वयोगटात, त्यावेळी जे तळाच्या मेळाव्यापासून जे सुरुवात केली, त्यावेळी तळाच्या मेळाव्यामध्ये लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक पूर्ण महाराष्ट्रातून जमलीत आणि मोठ्या प्रमाणात तो मेळावा झाला. शिवबाबू शेंडगे होते, रमेश भाऊ शेंडगे होते, बरेचसे नेते मंडळी होते, राजकीय नेते होते. आणि त्याच्यासाठी साहेबांनी पूर्ण कोकण पिंजून काढलं आणि कोकणातला मेळावा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी संख्या आली म्हणून त्यांनी पूर्ण प्रदेश केली होती. आणि तो पहिला त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि तिथपासून या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम व्हायला सुरुवात झालेली आहे. हे श्रेय खरोखर मात्र आमच्या नेत्यांना जातंय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या समाजाची मंडळी आहे, या ठिकाणी बरीचशी जी आपली घरं आहेत ही साहेब रिडेव्हलपमेंटला गेलेली आहेत, त्यामुळे बरीचशी मंडळी इथून बहुसंख्येने शिफ्ट झालेली आहेत. तरी पण लोक ही रात्री 10, आता लोकांचं आमचं टायमिंग असं आहे की 7च्या नंतर यायचं. 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लोक येत राहणार असं लोकांचं आपलं ठरलेलं असतं. आणि जागा छोटी असल्यामुळे त्या ठिकाणी मातेचं वंदन करून लोक जात असतात आणि अशा पद्धतीचा हा या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. धन्यवाद साहेब. गोरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संस्थेचे सचिव श्री राजाराम शिंदे करतील.
उपमुख्यमंत्री साहेब उपस्थित झाले त्यांचं सत्कार संस्थेचे गोपीनाथ कोपरे साहेब पत्रकार शनिवार 20 जून टायमिंग या टायमाला त्यांनी लवकर घेतलं. 7ला आपल्याला हॉल देणार, 7:30ला कार्यक्रम चालू होणार, 10:30ला संपवणार. 1 तास त्यांनी घेतला पाहिजे. तुम्ही पण साहेबांचा दरवर्षीचा असतो कार्यक्रम आणि अतिशय सुंदर. यावर्षी करू नका, 2 वर्ष थांबायचं आहे. थांबू नका साहेब, पुढे नाही मंदिराचा घडतंय. गावाला जागा घेतली आणि सुरू झालं. खाली आलं पाहिजे विजय जागे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे. धनगर समाज उन्नती मंडळाच्या संस्थेवरून त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्याचसोबत मलबार हिल धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष तुकाराम बाळवणी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थेत स्वागत स्वागत स्वागत. साहेबांना विनंती करतोय या ठिकाणी बसून घेण्याची कृपा करते. जागे साहेब इथे बसून घ्यायची कृपा करते. ते राजापूर मंडळाचे माजी अध्यक्ष पण आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं जे त्यांचं जे कार्य आहे त्यांनी गावाकडे वळवलं आणि गावाकडे मोठी किमया करून टाकलं. त्यांनी खरंच मोठे काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतोय. आणि साहेब तुमचं 2 मिनिटं आपण जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी धनगर समाज उन्नती मंडळ चंबूर यांच्या वतीने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती साजरी करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते विजय जांगळे साहेब, मलबार हिल संघटनेचे अध्यक्ष बावदाने साहेब आणि समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सचिव राजाराम शिंदे साहेब. गेली बरीच वर्ष इथे येण्याचा आम्हाला एक मार्ग आहे. ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे येत असतो आणि इथे आपुलकीने आणि आमचा मान सन्मान केला जातो. आणि इथे या मंडळाचे बरेचसे असे उपक्रम आहेत की आदर्श आहेत. या मंडळाकडून आदर्श घेण्यासारखे समाजासाठी चांगले विविध उपक्रम इथे राबवले जातात. त्याचा आदर्श म्हणून एक मंडळ आहे आपलं. आणि यापुढेही आपले अनेक विविध कार्यक्रम आणि इथे ज्या समाज भवन समाज ऑफिस हे होईलच प्रोसेसमध्ये. आज आम्ही या कॅबिनमध्ये बसलो, पण उद्या एक उंच अशा टॉवर आलिशान टॉवरमध्ये एक ऑफिस आपल्याला मिळेल लवकरात लवकर. या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद गुरु साहेब. यानंतर विजय जांगळे साहेब, शिवडी मंडळाचे अध्यक्ष विजय जांगळे साहेब यांचा पुष्पगुच्छ करून त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतोय. ज्यांनी या समाजाला दिशा दिली असे रामभाऊ आखडे साहेब, स्वर्गीय रामभाऊ आखडे
आमचे समाजनेते ह्यांनी आपल्याला शिवाजी बापू शेळके साहेब यांच्यासोबत कार्य, जे शिवाजी बापू शेळकेचं जे कार्य होतं त्याचं जर बॅकएंड बघितलं तर रामभाऊ आखाडे साहेब होते आणि खूप मोठं कार्य होतं त्यांचं. तर त्यांच्या कार्याची खरोखर जर त्यांनी पायावर पाय ठेवून जर चालू केलेलं असेल, आमचे विजय जाळे साहेब आहेत, त्यांचे वारसा असं आम्ही म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी त्यांच्या शासकीय कर्मचारी नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी आपलं कार्य जोरात चालू ठेवलं. आणि आता आम्ही त्यांना तरुण म्हणतोय, ते रिटायर झालेले आहेत पण ते तरुण आम्ही त्यांना समजतोय. आणि त्यांनी रिटायर नंतरही त्यांचं तेवढ्याच मोठ्या ताकदीने ते कार्य चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचा आम्ही खरोखर मनापूर्वक आभार व्यक्त करतो. साहेब आपण 2 शब्द व्यक्त करा विनंती करतो प्लीज. लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची आज 301वी जयंती आहे. मला वाटतं गेले अनेक वर्ष या चेंबूर मंडळाने गंगा समाज उन्नती मंडळ चेंबूर हे दरवर्षी याचं आयोजन करते आणि आम्हालाही इथे येण्याचा त्या निमित्ताने एक आमचं पण इथे येण्याची हजेरी लावण्याची वेळ येतो आम्ही. आणि इकडे आता बरंच मोठं मंडळ आहे आणि यांचं ऑफिस पण आता बांधकाम चालू आहे. नवीन जागेमध्ये ते आणखीन उत्साहाने आणि चांगल्या मोठ्या रीतीने हा कार्यक्रम साजरा करतील. परंतु आता त्यांना पर्यायी जागेमध्ये असल्यामुळे एक फार मोठं नाही पण छोटंसं त्यांनी पण न विसरता न चुकता सातत्याने जो काम तुम्ही कमी करा पण ते सातत्याने करा, ह्याला महत्त्व जास्त देतो आम्ही. लोक येतात जातात, कार्यकर्ते असतात, कधी कमी होतात परत येतात, हे समाजाच्या ह्याच्यामध्ये होतच जातं. पण आज आमचे राजाराम शिंदे अध्यक्ष होते, आता सचिव आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष पाहतो की न थकता सातत्याने काम करण्याची त्यांची एक कला आहे आणि इथली मंडळी कार्यकर्ते जे आहेत त्यांची पण त्यांना साथ आहे. सातत्यपूर्ण हे काम करत असतात. ह्या सातत्यपूर्ण कामाला मी अधिक महत्त्व देतो. त्याच्या पुढेही हा कार्यक्रम ते भव्य दिव्य करतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देतो. यांनी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. हा जयंतीचा जो कार्यक्रम होता हा आमचा हॉलमध्ये इथे रोचराम हॉलमध्ये दरवर्षी होत होता. परंतु परिस्थिती अशी आली की बहुसंख्य आपल्या इथला जे समाज बांधव आहेत यांचा डेव्हलपमेंटला घरे गेलेले आहेत, ती बरीचशी मंडळी शिफ्ट झालेली आहे. तर त्याचा विचार करून आम्ही ह्या ठिकाणी आमचं बाजूला कार्यालय होतं ते कार्यालय हे सध्या डेव्हलपमेंटला गेलेलं आहे आणि हे छोटंसं तात्पुरतं कार्यालय आहे. आता नवीन कार्यालय आपल्याला लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही मातेच्या प्रार्थनाही करतोय, ती संत श्री बाळूमामा चरणीही प्रार्थना करतोय ते लवकरच होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि जो जसा अगोदरचा कार्यक्रम आमचा होता तो कार्यक्रम तसाच पुढे चालू राहील अशी आम्ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर धन्यवाद साहेब. याच्यानंतर मी धनगर समाज उन्नती मंडळ चेंबूर त्याचे पदाधिकारी तसेच सचिव राजाराम शिंदे साहेब, आमचे ज्येष्ठ सल्लागार आणि शेवटी मंडळाचे अध्यक्ष विजय जांगळे साहेब, तसेच सुरेश शिंदे साहेब आणि संपूर्ण कार्यकारिणी यांना या लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती निमित्ताने 301वी जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद बाबासाहेब साहेब.
बाहेर बसूया. साहेब.